आज विलक्षण असा एक योगायोग आहे आणि एका अभूतपूर्व अशा या भारतभूमीवरती काम करून आपल्या कामाचा अथवा एकूणच जीवनाचा एक वसा या मातीला अथवा या एकूणच भूमीला ज्यांच्या माध्यमातून मिळाला अशा एका राजाच्या जयंतीच्या निमित्तानं आज इथं हा बोलण्याचा मला वाटतं अर्थपूर्ण असा योगायोग माझ्यापुढे आलेला आहे. हा अर्थपूर्ण असा योगायोग मला एवढ्याकरताच वाटतो की ज्या राजानं या मातीमध्ये जे दायित्व दाखवलं, जे काम उभं केलं, खरं तर त्याची मूळबीज पाहता त्याच्या कामाची आणि एकूणच जी काही मूलतत्व होती ती सर्व पद्धती आजच्या लोकशाहीमध्ये आहेत. आणि अशा या राजाचं नाव सांगताना मला देखील विलक्षण आनंद आहे की बडोद्यासारख्या एका संस्थानामध्ये काम करत असताना त्यांच्या हातून झालेलं जे कर्तृत्व आहे खरंच ते अर्थपूर्ण आणि खूप एक मूलभूत असं कामाचं एक दायित्व देणार आहे. मी आज बडोद्याचे राजे अथवा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा नरेश यांच्या जीवनावरती अथवा त्यांच्या एकूणच जीवनकालावरती बोलण्याचा हा माझ्यापुढे एक योगायोग आलेला आहे. आणि जे काही मला त्यांच्या जीवनासंबंधी आजपर्यंत अथवा माझ्या कानावरती एकूण माझ्या जीवनावरती जे काही परिणाम म्हणतो ते उमटलेले आहेत आणि जे मला भेटलं आहे ते आज मी इथे मांडणार आहे. त्याच्याविषयी काही मी बोलणार आहे. आणि ते सांगत असताना मला तुम्हाला एक महत्त्वाची बाब सांगताना विलक्षण आनंद आहे आणि तो हा की सयाजी महाराज गायकवाड यांच्यासारखा राजा हा खरं तर एका शेतकरी कुटुंबातून आलेला एक मुलगा. यांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर यांचं मूळ पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील कवळाणे गावचा हा गोपाळ आणि तिथे त्याचं बालपण गेलेलं आणि तिथली एकूणच जीवन पद्धती एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मास आलेला हा मुलगा आणि तिथली राहणी असेल, जीवन पद्धती असेल आणि एकूणच गावगाड्यामध्ये ज्या पद्धतीने आपण वाढतो आणि आपला विकास ज्या पद्धतीने होतो असा हा बालक आणि याचा पुढे बडोद्याचा राजा म्हणून जो काही उदय होतो तो खूपच इतिहास पाहण्याजोगा आहे. बडोद्यामध्ये ज्यावेळी खंडेराव महाराज गादीवरती होते आणि त्या गादीवरती काम करत असताना त्यांच्या राजगादीकरता नवीन वारस त्यांना हवा होता आणि तो पाहण्याकरता त्यांच्या पत्नी अर्थातच खंडेराव गायकवाड यांचा काही तत्कालीन आणि त्यांच्या शारीरिक कारणामुळे त्यांचा जो मृत्यू झाला त्याच्यानंतर जमनाबाई यांनी एका राजगादीकरता एका दत्तक मुलाचा शोधाशोध चालू केला आणि त्याच्याकरता त्यावेळचे तत्कालीन तिथले कलेक्टर असतील, एकूणच प्रशासन असेल, या सर्वांच्या माध्यमातून शोधाशोध मोहीम चालू असताना नाशिकसारख्या भागामध्ये या बडोदा घराण्याची एक शाखा आहे आणि तिथे एक कवळाणे नावचं गाव आहे आणि त्या गावामध्ये अशा प्रकारचा एक आपल्याला वारस मिळू शकतो याची बातमी त्यांच्या कानावरती आली आणि त्याच्यानंतर या बडोदा प्रशासनाचं एक काम होतं की त्या ठिकाणी जाऊन ती शोधाशोध करणं आणि त्या माध्यमातूनच एक सरकारी गाडी असेल, त्याचा लवाजमा असेल, एके दिवशी
या कवळाने गावीमध्ये त्या गावामध्ये स्थायिक झाला आणि त्यांनी तिथे विचारपूस केल्यानंतर त्यांना 3-4 मुलं भेटली, जी संपतराव गायकवाड आणि त्यांच्या बंधूंची होती. आणि त्याच्यामध्ये गोपाळराव, त्याचे लहान बंधू आणि त्यांचे मोठे बंधू आणि अजून एक बंधू, अशा 4 मुलांना बडोदा या ठिकाणी नेण्यात आलं आणि तिथं त्यांना एक प्रकारचं त्यांची परीक्षा घेण्यात आली आणि त्यांचं निवडीचं एक मार्गक्रमणाचं एक मूल आयाम म्हणून एक शस्त्र ठेवण्यात आलं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न या मुलांना करण्यात आले. त्याच्यामध्ये एक वेगळा असा बाज असणारं उत्तर गोपाळ नावाच्या मुलानं दिलं आणि त्याचं उत्तर असं होतं की मी इथे आलो तो राजा होण्यासाठी आलो आहे, मी या राजगादीवरती बसण्याकरता आलो आहे. इतकं ठाम उत्तर ज्यावेळी जमानाबाईच्या कानावरती पडलं, F.A.H. एलियट या दिवाणांच्या कानावरती पडलं, त्यावेळी त्यांच्या मनामध्ये या मुलाविषयी एक कुतूहल निर्माण झालं आणि त्याला दत्तक घेण्याविषयीचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि त्या मुलाला दत्तक घेण्यात आलं. जमानाबाईंच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह होता आणि खरं तर त्यांचं वयवर्षसुद्धा वयवर्ष 22 होतं, त्या तारुण्यामध्ये होते आणि अशा अवस्थेमध्ये आपण जो दत्तक मुलगा घेऊ तो आपल्यापेक्षा वयाने निश्चित लहान असावा या पद्धतीचा पण त्यांचा होता आणि त्या पद्धतीने या गोपाळला दत्तक घेण्यात आलं आणि साधारणतः 1975 त्यांचं दत्तक विधान झालं आणि ते 1881 खऱ्या अर्थाने राजगादीवरती राज्यकारभार म्हणून सांभाळू लागले. 1881 हातात आलेला कारभार आणि 1 वर्षामध्येच त्यांनी 1882 साली एकूणच त्या भागाची पाहणी केल्यानंतर एक निर्णय घेतला की इथल्या अस्पृश्य आणि इथल्या आदिवासी मुलांसाठी एक प्रकारची शाळा आणि वसतिगृह असलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी तिथं वसतिगृह उभं करण्याचा प्रयत्न केला. 1882 हे साल असं होतं की त्या काळामध्ये इंग्रज सरकारपुढे आपल्या या एकूणच समाजामध्ये जे शिक्षणाचं काम करणारे एक समाजसुधारक होते, त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिरावांचं नाव घ्यावं लागेल. ते हंटर कमिशन पुढे 1882ला एक मागणी करत होते की इथल्या महत्त्वाच्या मूलभूत ज्या काही समाजामध्ये आपण वाढतो आहोत त्या समाजाला शिक्षणाची गरज आहे, तो समाज शिक्षणाविना अज्ञानी आहे आणि त्याला शिक्षण मिळणं गरजेचं आहे. त्याच्याकरता हंटर कमिशन पुढे त्यांनी शिक्षणाची मागणी केली. ते वर्ष होतं 1882 आणि त्याच वर्षाला म्हणजे 1882ला हा तरुण राजा आपल्या संस्थांमध्ये निर्णय घेतोय की माझ्या संस्थांमधल्या अस्पृश्य आणि आदिवासी मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना राहण्याकरता वसतिगृहाची सोय झाली पाहिजे आणि हा निर्णय त्या ठिकाणी या राजाच्या त्या एकूणच आदेशातून घेण्यात आला. अशी दृष्टी असणारा हा राजा होता आणि या दृष्टिकोनातून त्यानं जे कामाचं आणि कर्तृत्वाचं जे उभं एक प्रकारचं डोंगरा एवढं काम उभं केलं ते पाहता अनेकांना प्रश्न पडतो की या राजानं जे उभं केलेलं आहे, जे काम दाखवलेलं आहे, त्या कामाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं दुसरं प्रतीक आहे. त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्या एकूण स्वराज्याबद्दलचं कुतूहल, अशा पद्धतीचं काम या सयाजी महाराज गायकवाड यांच्या दृष्टीपुढे होतं. ते नेहमी म्हणायचे की थोरल्या महाराजांनी जे दायित्व या स्वराज्यामध्ये दाखवलं तेच आपण काम पुढं आयुष्यामध्ये केलं पाहिजे आहे. समाजाच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी आपण आपली एकूणच आयुष्याची व्याहती दावली पाहिजे आहे, त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आहे. हा दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये होता. म्हणजे थोरल्या महाराजांनी जे काम करून ठेवलेलं आहे त्या कामाची व्याप्ती आपण अजून वाढवली पाहिजे आहे. नवी नव्हे ती व्याप्ती येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काळाच्या एकूणच पटलावरती टिकून राहणारी पाहिजे, तिला साजेसं रूप देणारी पाहिजे आणि एकूणच कालानुक्रमणाच्या नव्या दृष्टींना पाहणारी आणि त्यामधूनच नवीन विश्व उभं करणारी अशी दृष्टी पाहिजे आहे. हा त्यांचा मानस होता आणि त्या मानसामधूनच या राजाच्या हातून एवढं मोठं काम उभं राहिलं. हे काम उभं राहण्याचं एक कारण असं की याच्यामध्ये या राजाच्या हृदयामध्ये एक प्रकारची जनतेविषयी कणव होती. कारण त्यांचे जे निर्णय होते ते खरंच इथल्या बहुजन समाजाला जागृत करणारे निर्णय होते. त्यांच्या एकूण जीवनाचा
जो कल आहे, जो कस आहे तो वाढावा, सर्वांगीण विकास व्हावा, या पद्धतीचं त्यांचं काम होतं. त्यांनी अनेक प्रकारची कामं या ठिकाणी करून दाखवली. त्यांच्यामध्ये काम करत असताना त्यांनी जो एकूणच 1902 साली जो घेतलेला निर्णय होता, ज्यामध्ये त्यांनी शिक्षण सक्तीचं केलं. एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत, तर मुलं शाळेत आली पाहिजेत आणि त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, याकरता त्यांना दंडाची सोय केली. जर तुम्ही शाळा बुडवाल, शिक्षणापासून लांब राहण्याचा प्रयत्न कराल, तर सरकारी दरबारातून तुम्हाला एक प्रकारचा दंड ठोठवला जाईल आणि तो दंड त्यांच्या पालकांना भरावा लागेल. सुरुवातीचा दंड काहीसा कमी होता, त्यामुळे पालक देखील तिकडे जास्त लक्ष देत नव्हते. कानाडोळा या पद्धतीचा करावा लागत असे. तो कमी व्हावा याकरता या राजांनी तिथे दंड काही प्रमाणात वाढवण्याचा एक प्रकारचा निर्णय घेतला. म्हणजे असे निर्णय जे लोकांच्या लोकाभिमुख जीवनाला उपयोगी पडतील ते घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. हे एवढ्याकरता सांगतोय की ज्या पद्धतीनं माझा समाज पाठीमाग आहे, तो पुढे यायचा असेल तर काही प्रकारचा कटाक्ष देखील ठेवला पाहिजे. या पद्धतीने एक प्रकारचं वरदहस्त असणारं नेतृत्व देणारं काम त्या ठिकाणी या सयाजी महाराज गायकवाड यांच्या माध्यमातून झालं. आणि त्या कामामुळं एकूणच जे 19व्या आणि 18वं शतक होतं, त्या शतकामध्ये जे त्यांनी काम उभं केले ना, ते वाखाणण्याजोगं, पाहण्याजोगं आहे. कारण त्या काळामध्ये तो किंवा त्या राजाच्या माध्यमातून त्यांनी जे या भूमीवरती काम उभं केलं ना, ते खरंच अक्षरशः एकूणच जे काही त्या परिस्थिती होत्या, त्या परिस्थितीला न्याय देणारं होतं. कारण जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये एकूणच इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यामध्ये एक प्रकारचं दुसऱ्याचं शासन असलं की स्वतःचं जगणं अवघड होऊन जातं, या पद्धतीचा तो काळ होता. आणि हा काळ जर बदलावायचा असेल तर आमच्यातलं अज्ञान दूर झालं पाहिजे आहे. आणि त्याच्याकरता ज्योतिबा फुलेसारख्या महात्माचं जे विचार होते ते विचार पुढे आले पाहिजेत. आणि त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतला की इथल्या एकूणच ज्या स्त्री जाती असतील, इथले न्यायदानाचे जे काही नियम असतील त्यामध्ये बदल केले पाहिजेत. आणि या सर्व भूमिकेतूनच त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची जागृती आली आणि त्यांनी निर्णय घेतला की माझ्या संस्थांमधील अस्पृश्यता कमी झाली पाहिजे, इथली जातीयता नाहीशी झाली पाहिजे आहे. इथल्या मंदिरांमध्ये प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, तिथं त्याला जाता आलं पाहिजे आहे. एक व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, ते या आधुनिक काळामध्ये आपणाला इथं देता आलं पाहिजे आहे. आणि त्याच्याकरता आपण बाहेरून ज्या परदेशातून येणाऱ्या ज्या नवीन सुखसुविधा आहेत, नवीन ज्या ज्ञानाच्या शाखा आहेत, त्या माझ्या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. अशा पद्धतीचं काम त्यांनी उभं केलं. त्यांनी उभं केलेलं कलाभवन असेल, त्या कलाभवनाच्या माध्यमातून झालेलं काम असेल, या गोष्टी जर पाहिल्या तर विलक्षण आनंद झाल्यापासून राहत नाही. कारण एवढ्या सर्व संस्थानांमध्ये हे असं एक वेगळं संस्थान होतं जे समाजाच्या सर्व अंगांना विचार करणारं, स्पर्श करणारं एक काम करणारं हे संस्थान होतं. आणि असे हे काम जर एखादा राजा त्या काळामध्ये करत असेल तर ते काम जगाच्या पटलावरती उभं राहतं. आणि ते जगाच्या पटलावरती उभं राहिल्यानंतर त्या राजाचा एकूणच मान आणि सन्मान देखील त्या जगामध्ये केला जातो. आणि त्या मान सन्मानाचा एक भाग म्हणजेच जी 1933 साली सर्वधर्म परिषद झाली, त्या सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष हे सयाजी महाराज गायकवाड यांना करण्यात आलं होतं. हे का करण्यात आलं, त्याचं कारण काय असेल? का ते केवळ एक संस्थानिक होते अथवा ते भारतातील एकूण संस्थानापैकी सर्वात श्रीमंत संस्थानिक होते? या त्यांच्या कामामुळे त्यांना तिथं अध्यक्ष म्हणून घेण्यात आलं? तर मला वाटतं या जुजबी कमी लागू पडतात. कारण या राजाचं जे एकूणच तत्त्वज्ञानाविषयीचं ज्ञान होतं, जागतिक परिचलनाबद्दल त्यांचं जे आकलन होतं, ते खरंच त्या एकूणच जागतिक ज्या काही विधिमंडळीतील किंवा विभूती होत्या त्या सर्वांना ते पाहण्याजोगं होतं. आणि त्या विचारातूनच 1933च्या सर्वधर्म परिषदेचे त्यांना अध्यक्ष करण्यात आले होते. आणि ही परिषद त्यांनी यशस्वी करून दाखवली. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य विज्ञान यांचे जर हातामध्ये हात घालून काम झाले तर येत्या जगामध्ये एक नवीन दृष्टी देण्यास आपण यशस्वी होऊ, असे विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडले. त्यांचा दृष्टिकोन असा होता की पाश्चात्य ज्ञानाबरोबर आपल्या तत्त्वज्ञानाची जोड आणि पाश्चात्य एकूणच ज्ञानाला आपल्या ज्या
तत्त्वज्ञानाची जोड देऊन एक नवीन विश्व उभं करता येईल का, हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. अनेक प्रकारचा विचार मांडणारा असा हा राजा होताच की त्या ठिकाणी ती मदत करत असताना त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं समाधान असायचं की मी जे हे काम करतोय त्या कामाच्या माध्यमातून या आपल्या स्वातंत्र्य लढ्याला एक प्रकारचं बळ मिळेल. आणि हे बळ मिळण्यासाठीच त्यांनी त्या पुण्याचा गायकवाडवाडा हा केसरी चालकांना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आणि तो देत असताना तो खरेदी विक्रीचा व्यवहार दिसावा या पद्धतीचा देखील त्यांनी एक भूमिकेचा भाग घेतला आणि तो लोकमान्य टिळकांना देण्याचा एक प्रयत्न केला. हे इतिहासामध्ये आपण पाहतो आणि हे सर्व पाहत असताना आपल्या निदर्शनास येतं की हे काम किती मोठं आहे. खरंच हे काम एक वेगळ्या वलयातून केलेलं काम आहे आणि या कामाची पावती म्हणजे आजचं स्वातंत्र्य आहे. हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि बडोद्यामध्ये एकूणच जे काही त्यांनी सांस्कृतिक काम असेल, एक शैक्षणिक काम असेल, धार्मिक काम असेल, हे जर पाहिलं तर त्यांच्या एकूणच कर्तृत्वाचा आणि त्यांच्या विचारांचा जो एक परिपाक आहे तो समजल्यापासून राहत नाही. कारण जे काम उभं केलं त्या कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देण्याचं काम असेल, त्यांना नोकरी देण्याचं काम असेल, हे इतकं मोठं काम त्यांनी केलं. आणि एकूणच समाज जीवनाच्या प्रत्येक अंगावरती उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला मदतीचा हात आणि दानशूरपणा दाखवण्याचं काम त्यांच्या हातून झालं. आणि ही दृष्टी अशी होती की वैज्ञानिक दृष्टी, ज्या वैज्ञानिक दृष्टीनं जाणलं होतं की जर या काळामध्ये हे काम आपण नाही केलं तर या पद्धतीचं काम होण्यासाठी अजून बराचसा कालावधी या देशाला जावा लागेल आणि तो कालावधी या देशाला घातक ठरेल. म्हणजे जे आपण देऊ त्या देण्यातून अथवा कमी वेळेतून जे मिळणार असेल त्यातून या देशाची प्रगती होईल, या पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये असायचा. आणि त्या पद्धतीच्या विचारातूनच त्यांनी फिमेल स्कूल काढले, फिमेल कॉलेजेस काढले आणि त्यांनी सांगितलं की इथली अर्धी शक्ती ही इथली महिला आहे आणि तीच जर आपल्याबरोबर नसेल तर येणारा काळ आपल्याला त्या काळामध्ये करावी लागणारी प्रगती त्या बरोबरीची होणार नाही. म्हणजेच त्यांनी आपल्या पत्नीला देखील शिकवलं. चिमणाबाईंनी शिक्षणातून एक प्रकारची क्रांती केली आणि त्या क्रांतीतून त्यांनी सांगितलं की इथल्या महिला सुशिक्षित होणं गरजेचं आहे, महिलांचा स्वतःचा क्लब असला पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी स्वतंत्र स्त्री क्लब काढला आणि त्या माध्यमातून काम केलं. म्हणजे महिलांचा स्वतंत्र क्लब असावा, महिलांचा स्वतंत्र फंड असावा आणि त्यांची स्वतःची एक बचतीची एक बचत गट असावा, या पद्धतीचं देखील काटकसर नावाचं एक खातं काढलं. त्यांनी धर्मादाय विभागामध्ये काम करत असताना धर्म खातं देखील काढलं होतं. हे एवढ्याकरता सांगतो की समाजाच्या बदलासाठी ज्या ज्या म्हणून शासकीय गोष्टी असतात त्यामध्ये जी जी काही खाती असतात त्या प्रत्येक अंगामध्ये काम करण्याचा प्रयत्न सयाजी महाराज गायकवाड या महान राजाने केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे सर्व उभं करत असताना स्वतःमध्ये असलेली जी ऊर्जा होती, जी एक प्रकारची जिद्द होती, ती त्यांनी दाखवली. आणि त्या सर्व जिद्दीच्या जोरावरती हे सर्व त्यांनी उभं केलं. हे तुम्हालाच मान्य करावं लागतं. कारण एखादी व्यक्ती ज्यावेळी एखादं मोठं काम उभा करण्यासाठी स्वतःच्या हृदयापासून प्रयत्न करायला सुरुवात करते त्यावेळी खऱ्या अर्थाने त्याच्या मनामध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण होते की जी मी काय हे करत आहे त्या कामातून येणाऱ्या समाजामध्ये नवीन बदलाच्या नांदी ज्या वाहणार आहेत त्या समाजाच्या मुख्य अंगाला, मुख्य प्रवाहाला किती पुढे घेऊन जातील, हा या प्रकारचा विचार त्या हृदयामध्ये जिवंत असतो. आणि हे जे काही विचार आहेत त्या विचारातून, कल्पनांच्या नांदीतून नवीन समाज घडत असतो. अशा प्रकारचा विचार त्यांनी दिला. आणि या सर्व विचारांच्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की समाज सुधारक नावाचा जो काही पिंड आहे तो सयाजी महाराज गायकवाड यांच्या एकूणच कार्यामध्ये दिसून येतो. आणि एकूणच त्यांचं जे जीवनाचं दायित्व आहे त्याच्यामध्ये भारतीयत्वाला एक प्रकारचं वळण देण्याचं काम त्यांनी केलं, हे आपल्याला मान्य करावं लागतं. कारण जे काम त्यांनी उभं केलं त्या कामामध्ये एकूणच शिक्षण पद्धती असेल, इथल्या धार्मिकता असतील, इथल्या अंधश्रद्धा असतील, इथल्या बालहत्या असतील, इथल्या विद्वांचा एकूणच जो काळ होता त्याच्यामध्ये त्यांना जो अन्याय सहन करावा लागत होता त्यामध्ये त्यांनी काम उभं केलं. विद्वांचा विवाह व्हावा, बालहत्या थांबाव्यात, बालविवाह थांबावेत यासाठी त्यांनी देखील काम केलं. आणि स्वतःच्या एकूणच परिवारामध्ये देखील त्याची बीज त्यांनी त्या ठिकाणी उभी केलेली दिसून येतात. स्वतःच्या मुलीचा विवाह एका कूचबिहारच्या आदिवासी राजाशी करून त्यांनी आंतरजातीय विवाहाला देखील प्रोत्साहन दिलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे हे जे काम आहे त्यामध्ये
त्यांनी जे स्वतःपासून सुरुवात केली ते खूप महत्त्वाचे आहे. आणि तशा पद्धतीचं काम करत असताना त्यांना अनेक अडचणी देखील आल्या. त्यांना अडचणी अशा आल्या की त्यांच्या ज्या कामाच्या पद्धती होत्या त्यामध्ये त्यांना धार्मिक अडचणी देखील आलेल्या दिसून येतात. त्यांच्यामध्ये मग त्यांना वेदोक्त पुराणोक्त या एका अडचणीला देखील सामना करावा लागला. ज्या पद्धतीचा सामना कोल्हापूरच्या शाहूराजांना करावा लागला होता त्या वेदोक्त प्रकरणाचा सामना बडोदा नरेश सयाजी महाराज गायकवाड यांना देखील करावा लागला. त्या प्रकारच्या मांडवाखालून त्यांना देखील जावं लागलं. त्या चटक्याला त्या प्रकारच्या एका जो काही सामाजिक प्रघात होता त्याला तोंड द्यावं लागलं. आणि तेथून त्यांनी ओळखलं माझ्यासारख्या राजाला जर अशा प्रकारच्या अडचणीला सामोरे जावं लागत असेल तर सर्वसामान्य जी प्रजा आहे तिचं काय, तिच्या पुढचा प्रश्न काय असेल, तिचं दायित्व काय असेल. या पद्धतीचा विचार या सयाजीराव गायकवाडांच्या मनामध्ये अनेकदा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जनतेचा विचार जनतेच्या मनामध्ये जाऊन करणारा हा राजा होता. एकदा तर काय झालं, नवीन हा राजा ज्यावेळी राजगादीवरती आला होता त्यावेळी त्यांनी ठरवलं की सोनगडला आपण जाऊन तिथल्या एकूण प्रजेची पाहणी करूया आणि तिथे असणारा आदिवासी समाज आणि त्यांच्या ज्या पाढ्यावरती जाऊन त्यांची राहणी पाहूया. हा राजा त्या गर्द झाडीतून जसा जसा पुढे येत होता तशी ती लोक त्या राजाचा तो जो काय डोल जाम होता तो पाहून दूर जायचा प्रयत्न करत होती. राजा त्या राजगाडीतून खाली उतरले आणि स्वतः चालत त्या लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले. तर ती लोक त्यांच्यापासून दूर जाऊन पळू लागली. कोणी झाडावरती चढू लागला, कोण बांधावरून उड्या मारू लागला. त्यावेळी ती राजाने ओळखलं की माणसं या राजाला पाहत आणि त्याला पाहून दूर पळतायत, म्हणजे या अगोदर माझ्या संस्थानामधील राजाचा आणि या प्रजेचा कधी संबंध आलेला नसावा. म्हणजे जिथे राजाचा आणि प्रजेचा संबंध येत नाही ते राज्य आणि ते प्रशासन काय काम करणार. त्यांनी ओळखलं की माझा संबंध थेट जनतेशी आला पाहिजे, त्यांच्या कामाशी आला पाहिजे, त्यांच्या जगण्याशी आला पाहिजे आणि म्हणून मी हे काम केलं पाहिजे. हा विचार त्यांनी जागवला आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि तिथल्या मुलींसाठी, अस्पृश्य मुलींसाठी, आदिवासी मुलींसाठी वसतिगृह काढली. त्यांनी रात्रशाळा देखील काढल्या, कारण अज्ञान दूर झालं पाहिजे. फिरती वाचनालय उभी केली का, तर इथल्या महिला शिकल्या पाहिजेत, इथल्या महिलांना शक्ती मिळाली पाहिजे आणि ती शक्ती शिक्षणातून मिळणार आहे त्यांनी ओळखलं होतं. म्हणजे एकूणच पाश्चात्य ज्ञानाच्या जोरावरती आपण क्रांती करू आणि ही क्रांती नवीन बदलाची असेल आणि त्या क्रांतीची जी आयामं असतील तर इथली स्त्री आहे, इथले पुरुष आहेत आणि त्यांना शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि शिक्षणातूनच हे सर्व होऊ शकतं हे त्यांनी ओळखलं होतं. आणि त्या माध्यमातून त्यांनी काम केलं. क्रांतिकारकांना काम करत असताना ज्यावेळी इंग्रजांना शंका आल्या त्यावेळी त्यांनी सयाजी महाराज गायकवाड यांच्यावरती एक प्रकारचा वॉच ठेवला की हा वेगळा राजा आहे, याचं काम करण्याची पद्धती वेगळी आहे आणि त्याकरता कटाक्षानं लक्ष ठेवणं गरजेचं असा हा राजा आहे. आणि खरंच त्या पद्धतीचं त्यांचं काम होतंच, कारण ज्या पद्धतीने त्यांनी अनेकांना मदती केल्या त्या जर पाहिल्या तर त्यांच्यातला चतुरस्थपणा लक्षात येतो. काय पद्धतीचं काम असेल. आणि एकूणच परदेश दौऱ्यातून प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन यायचं आणि ते संस्थानामध्ये उभं करायचं. मग संस्थानांची निर्मिती असेल त्याच्यामध्ये त्यांचा जो लक्ष्मी राजविलास पॅलेस आहे तो तर 600 एकरामध्ये पसरलेला आहे आणि बाहेरच्या एका पॅलेसमध्ये त्यांनी ते जे पाहिलं होतं त्या सर्व गोष्टी त्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये उभ्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि माझ्या जनतेला त्या पद्धतीचं ज्ञान मिळावं, माझ्या रयतेला पाश्चात्य ज्ञान ते मिळावं याकरता त्यांचा जो संघर्ष होता तो त्या ठिकाणी दिसून येतो आणि तो त्यांनी त्या ठिकाणी उभा केला. आणि हे सर्व पाहिलं तर हा चतुरस्थ राजा समाजाच्या प्रत्येक अंगाचा प्रत्येक अंगाने विचार करणारा हासा, एकूण जनतेच्या हृदयामध्ये जाऊन काम करणारा आणि जनतेला वाटलं पाहिजे आहे की कोणीतरी माझ्यासाठी काम करतोय आणि त्याच्या कामामध्ये एक प्रकारचं सातत्य आहे आणि त्या कामासाठी त्याला आपण स्वतःची एक जवळीक दिली पाहिजे, त्याच्याजवळ आपण गेलं पाहिजे आहे आणि त्याला आपलंसं केलं पाहिजे. जर हा राजा माझ्या झोपडीमध्ये येऊन माझी कांदा भाकर खात असेल, माझी चटणी भाकर खात असेल तर त्याचं हृदय माझ्यासाठी किती तळतळत असेल, त्याचा कळवळा किती मोठा असेल, अशी जाण देणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर या मातीमध्ये काम करणारा जर राजा असेल त्याच्यामध्ये सयाजी महाराज गायकवाड यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. कारण संस्थानं काही या देशामध्ये कमी होती का? 765 संस्थाने होती, परंतु तरी पण
एक वेगळा राजा, एक वेगळा दृष्टिकोन आणि जनतेपर असलेली एक वेगळी दक्षता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. कारण छत्रपतींचा वारसा त्यांना मिळालेला होता. त्या महाराष्ट्राच्या एकूणच समाजसुधारकांचा वारसा त्यांना मिळालेला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी हे काम उभं केलं. आणि हे काम उभं करत असताना त्यांनी या सर्व अंगाचा विचार केला. या मातीमध्ये काम करत असणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्या वसतिगृहाला भेट देण्याकरता एकदा महाराष्ट्रामध्ये ते आले. त्यावेळी कर्मवीरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कर्मवीर सयाजी महाराज गायकवाड यांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले की तुमच्यासारखा राजा माझ्या गरिबाच्या झोपडीमध्ये आला, याच्याहून माझं पुण्य काय असेल. तुम्ही इथे आलात, माझ्या या झोपडीला तुमचे पाय लागले, परंतु तुमच्यासाठी देण्यासाठी माझ्याकडे माझ्या अंतकरणातील कळवळ्याशिवाय दुसरं काही नाही. माझ्याकडे फक्त आज आहे तो माझ्या अंतकरणातला कळवळा आणि मी तोच देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे माझ्यासारख्या या फाटक्या माणसाकडे दुसरं काही नाही. सयाजी महाराज गायकवाडांनी त्यावरती उत्तर दिलं की तुम्ही जे काम उभं करत आहात, जे वसतिगृह उभं केलं आणि ज्या लोकांसाठी उभं केलं आहे, ती इथल्या शेतकऱ्याची मुलं आहेत, इथल्या कष्टकऱ्याची मुलं आहेत, इथल्या अबला आहेत त्यांची मुलं आहेत आणि इथल्या मुली आहेत ज्या नवीन शिक्षणाच्या या शिदोरीतून पुढे जाऊन या समाजाला विकासाचं नवीन आयाम आणि नवीन दृष्टी देणारी काम करणारी एक मंडळी आहे. ती तुम्ही उभी करणार आहात, त्याचा आनंद आहे मला आणि तो आनंद तुमच्या कळवळ्याहून अधिक आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीचं उत्तर ऐकल्यानंतर कर्मवीरांच्या डोळ्यात पाणी तरळलं की इतका मोठा राजा आपल्या परिवारासहित माझ्यासारख्या एका गरिबाच्या झोपडीतून उभा राहिला, माझं आदरातिथ्य स्वीकारलं, माझा कळवळा स्वीकारला आणि तो आनंद त्यांच्या मनामध्ये राहिला. आणि त्यांनी त्याच्यानंतर जे काम उभं केलं ते झपाटल्यासारखं काम होतं. म्हणजे या राजाचा इथल्या समाजातल्या प्रत्येक अंगाला स्पर्श झालेला आहे. समाज सुधारकांसाठी काम असेल, क्रांतिकारकांसाठी काम असेल, धर्मादाय संस्थांसाठी काम असेल, प्रशासनातील कामं असतील, परदेशी एकूणच व्यवस्था असेल, न्याय प्रशासन प्रणाली असेल आणि कायदे मंडळातील कामं असतील, अशा अनेक अंगांना जो स्पर्श म्हणतो, जो डेमोक्रॅटिक आहे, लोकशाही एक पद्धती आहे, ती जिवंत ठेवणारा स्पर्श सयाजी महाराज गायकवाड यांच्या पद्धतीतून या भारतभूमीवरती प्रथमतः उमटला. आणि तो उमटण्याचा जो एक प्रकारचा मान या मातीला मिळाला, त्याचं एक स्वप्न आपण पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या पिढ्यांनी काम करावं असं मला आज वाटतं. कारण आपण ते काम पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ती काम किती मोठं आहे. कारण अनेकांना उभं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि असा हा एवढं मोठं काम उभं करणारा राजा जर काळाच्या पडद्याआड झाकला जात असेल तर ते दुर्दैव आहे. आपण बोललं पाहिजे त्याच्याविषयी. सयाजी महाराज गायकवाड असतील, शाहू महाराज असतील, या राजांविषयी आपण बोललं पाहिजे, त्यांच्या कामाविषयी बोललं पाहिजे, त्यांनी काय उभं करून ठेवलं त्याविषयी सांगितलं पाहिजे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. त्याच्याकरता आपण त्यांचे दरवाजे उघडले पाहिजे, त्यांच्या मनामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे डोंगरा एवढं काम उभं करणारी माणसं होती जी माणसं आज पडद्याआड का होत आहेत. त्यांना आपण पुन्हा पडद्याच्या बाहेर काढलं पाहिजे, त्यांचा इतिहास वाचला पाहिजे, त्यांची कर्तृत्व वाचली पाहिजेत आणि त्यांचं दायित्व काय होतं हे समजून घेऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी काम केलं पाहिजे. ही माणसं जर हे काम करत होती, काम उभं करू शकली, तर येणाऱ्या पिढ्यांनी देखील हे काम टिकवलं पाहिजे, वाचवलं पाहिजे आणि त्याची दृष्टी ठेवून पुढं आपण देखील काम केलं पाहिजे. हे आपण समजून काम केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि तरच या ज्या महान समाजसुधारकांनी काम केलं आहे त्यांच्या ज्या आपण एक प्रकारच्या स्मृतींचा उजाळा घेतो त्या खऱ्या ठरतील, अथवा त्याला एक प्रकारची जी आपली आत्मीयता आहे ती लागू पडेल आणि जी आत्मीयता आपण देऊ ती खऱ्या अर्थाने समर्पणाची भावना म्हणू आपण, ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या पद्धतीने काम करावं असं मला वाटतं. अशा ह्या आगळ्या वेगळ्या राजाची जयंती साजरी करत असताना आपल्याला या ठिकाणी खूप आनंद होतोय. या ठिकाणी बोलण्याचा जो काही आज प्रसंग आला त्याबद्दल धन्यवाद. सहभागी व्हा, सबस्क्राईब करा आणि संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा, शेअर करा. तुमच्या साथीतूनच घडेल बदल, कारण हा आहे जनतेचा आवाज. व्हॉइस ऑफ इंदुबाळ. अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा.